जय मल्हार, जय अहिल्या. माझ्या महाराष्ट्रातील संबंध माझ्या धनगर बांधवांना, माझ्या भगिनींना मानाचा जय मल्हार. आज पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आपणा सर्वांपुढे आलेलो आहे. दरवेळेस विषय आरक्षणाचा असतो, आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या विषयांवर असतो, वेगवेगळ्या आपल्या आंदोलनाच्या बाबतीत असतो. यंदाचा माझा विषय हा माझा स्वतःच्या बाबतीत आहे, थोडासा वेगळा आहे. दौंड तालुक्याच्या ज्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात गेले अनेक दिवस आपण चर्चा करत होतो. माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पण मी बोललो होतो की बाबा दौंड तालुक्यामध्ये जो आपला ओबीसी समाज आहे, धनगर बांधवांचा जो आपल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये असताना देखील आपल्या ओबीसी बांधवांना किंवा धनगर समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला आजपर्यंत त्या ठिकाणी नेतृत्व करायची संधी मिळाली नाही, किंवा तशा प्रकारचे नेते कदाचित त्या तालुक्यात धाडस होत नसेल, एकमेकाच्या दावणीला बांधले गेले असतील, गुलामी करायची त्यांना सवय असेल, एकमेकांची उचलेगिरी करायची सवय असल्यामुळे तिथं तसे आजपर्यंत नेते तयार झाले नाहीत आणि त्यामुळे आजपर्यंत त्या तालुक्याला संधी मिळाली नाही. मी माझ्या लाईव्हच्या माध्यमातून अनेक वेळा बोललो, ज्या 2014 मध्ये दौंड तालुक्याचा सर्वात प्रथम रासपचा जो आमदार तयार झाला, राहुल कुल, म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती काय होती ही सगळ्यांना माहिती आहे. राजकारणामध्ये सर्वात प्रथम संधी त्यांना कुणी दिली हे देखील आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि रासपचं तिकीट मिळवण्यासाठी कशा मुंबईला येरझाऱ्या चालल्या होत्या, कशा चक्रा मारत होते, कशा पद्धतीने विनंत्या करत होते. सर्व तिकीट मिळाल्यानंतर सर्व समाज बांधवांनी, रासपच्या पदाधिकाऱ्यांनी अवरात्र झटून कसं काम केलं. आणि त्याच्यानंतर 2019ला पुन्हा उमेदवारी अर्ज भरत असताना कुणी गद्दारी केली, 2 तासामध्ये त्यात रासपचा एबी फॉर्म कसा मागच्या हातात धरून दुसऱ्या खंजीर खुपसणाऱ्या हाताने दुसरा कमळाचा फॉर्म कसा पुढे गेला हे सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलीये. त्यावेळेस सर्व रासपचे आपल्या पदाधिकाऱ्यांना, समाज बांधवांना ज्या यातना झाल्या, जे दुःख झालं, जो त्रास झाला, हे सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये गेली अनेक वर्षे जी खदखद होती, याचा कुठेतरी वचपा निघाला पाहिजे, याचा कुठेतरी आपल्याला परतावा, परतफेड करावी लागणार आहे आणि ती त्यांना व्याजासहित करायची, हा सगळ्यांनी चंग बांधला होता. त्या तालुक्यामधून आपला ओबीसी, समदुःखी, समविचारी बांधवांची एक मोठ बांधून कोणतरी आपला कोणत्याही समविचारी आपल्या समदुःखी बांधवांचा एक चेहरा त्या ठिकाणी तिसरा पर्याय म्हणून उभा राहावा, ही गेली अनेक दिवस आपल्या सर्वांची इच्छा होती. तुम्हा सर्वांना माहिती आहे, मी वेळोवेळी लाईव्हच्या माध्यमातून हे बोललो होतो की त्या ठिकाणी जर का समाजाचा कोण उमेदवार उभा राहणार असेल तर त्यासाठी दिवस रात्र एक करून आम्ही त्या ठिकाणी त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहून त्यांचा प्रचार करू, सर्वोत्कारी मदत करू, हे मी लोकसभेच्या वेळेसपासून बोलतोय. परंतु जर का कुणाची तिथं धाडसच होईना, राजकारणाच्या रणभूमीमध्ये जर का नुसत्या म्यानात तलवारी घालून ठेवायची आणि फक्त दाखवायची आम्हाला तलवारी आहेत, पण ज्यावेळेस ती तलवार काढून 2 हात करायची वेळ येते त्यावेळेस मात्र सर्वांनी तलवारी म्यान करून शांततेत बसायचं, अशी जर का तिथल्या नेत्यांची मनस्थिती असेल तर मी त्यावेळेस म्हटलेलं हा घनश्याम बाप्पू हक्के स्वतः त्या ठिकाणी दौंड तालुक्यातून राजकारणाच्या रणभूमीत उभं राहील.
अजून देखील मी म्हणतो, हो, दौंड तालुक्यामधून यावेळेस नक्कीच इतिहास घडणार आणि तो घडवणारच. या दौंड तालुक्यातील सर्वसामान्य जो या दादागिरी, दडपशाही, हुकुमशाही, प्रशासनाला हाताशी धरून जो अन्याय चाललाय, अत्याचार चाललाय सर्वसामान्यांवरती, कशा प्रकारे MIDC असतील, कारखाने असतील, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कशा प्रकारे धमक्या दिल्या जातात, पोलीस प्रशासनाला हाताला धरून कशा केसेस केल्या जातात, या सर्व गोष्टी मोडीत काढून त्या ठिकाणी एक दौंड तालुक्यात नवा क्रांतीचा चेहरा उभा राहणार आहे. मी स्वतः त्या ठिकाणी अजून देखील त्या ठिकाणी दौंड तालुक्यामधून मला निवडणुकीत काय इंटरेस्ट नाहीये. ती निवडणूक लढा नका लढू, कुणाला काय त्याच्यातून मिळवायचं ते मिळवा, कुणाला काय जिंकायचं जिंका, काय पैसे वाटायचे तर वाट, काय करायचं म्हणजे कोण म्हणते असं होते पैसे वाट, काय ज्याला जसं काय असेल, कोण असेल लय मोठा राजा महाराजा, त्याला कशा पद्धतीने काय करायचं ते करू द्यात. परंतु हे सांगत असताना मी एकच सांगितलेलं, ही लढाई कुठलीही असू देत, निवडणुकीची असेल किंवा माझ्या समाज बांधवांना न्याय द्यायची असेल, जी पण लढाई लढणार ती स्वाभिमानाने आणि अभिमानाने मी लढणार. लाचारी, हुजरेगिरी, मुजरेगिरी आणि लाळचुटेपणा ह्यो ना आम्ही कधी आमच्या आयुष्यात केलाय ना कधी करणार. राजकारण आता येईन, आता एक 20-25 दिवसाचं हे तुमचं राजकारण होईल, पण आयुष्यभर हे मनात जे एक आमच्या दुःख हे सहन करावं लागेल, सोसावं लागेल लाचारीचं, ते आम्ही कदापि सहन करू शकणार नाही. रासप मधून, राष्ट्रीय समाज पक्षाकडून आम्हाला त्या ठिकाणी तिकीट मिळावं अशी रासपच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि दौंड तालुक्यातील सर्वांची ही भूमिका होती, अजून देखील आहे, की राष्ट्रीय समाज पक्षाकडून तिकीट मिळावं बापूंना. बापूंनी त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढावी. सर्व प्रत्येक वाड्या वस्त्यात, गावात, खेड्यापाड्यात, सर्व त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व लोकांनी जानकर साहेबांना विनंती केली. सर्व लोकांना त्या ठिकाणी पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष असतील, वेगवेगळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, सर्वांना त्या ठिकाणी विनंती केली होती की घनश्याम बापू हाकेंना त्या ठिकाणी तुम्ही उमेदवारी द्यावी. मी देखील जानकर साहेबांना बऱ्याच वेळा भेटण्याचा प्रयत्न केला. जानकर साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाबा फोनवरती बोलता येईल का, मुंबईला भेटता येईल का, किंवा पुण्यामध्ये त्यांची भेट घेता येईल का, अशा वेळोवेळी मी त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांच्या जिल्हाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या माध्यमातून देखील जानकर साहेबांशी भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळेस जानकर साहेब भेटी दरम्यान आणि आता निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती मुलाखती असल्यामुळे त्यांना मुंबईला जावं लागत होतं. वेगवेगळ्या तालुक्याच्या वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जाऊन त्यांना त्या ठिकाणी गाठीभेटी घ्यायच्या होत्या, उमेदवारांचे अर्ज भरायचे होते आणि त्यामुळे त्यांना कदाचित त्या ठिकाणी मला वेळ देता आला नसेल. परंतु हे करत काही नाही. आता हे निवडणूक आयोगाचे सगळी लोक आता निवडणुका चालू, गाड्या मी भांडगावला गेलतो, त्यामुळे येताना गाडी आता ते थांबवली, चेक करतात, त्यामुळे थोडंसं जरा मला बोलताना हे झालं. तर अशा वेळेस जानकर साहेबांना मी वेळोवेळी त्या ठिकाणी, साहेब मला एक 2-5 मिनिटं बोलायचे, मी निवडणूक लढावी, मी निवडणूक नाही लढावी. माझ्या आयुष्यात मी 25 वर्षात करत असलेल्या समाजकारणामध्ये भरपूर निवडणुका बघितल्यात. संध्या देखील वेळोवेळी वेगवेगळ्या पक्षाच्या मला अनेक आल्यात, मिळाल्या नाहीत अशा नाहीत, खूप संध्या मिळायचा प्रयत्न झालेला आहे. परंतु मी दरवेळेस एकच सांगितलेलं आहे, मी राजकारण करीन, समाजकारण करीन किंवा कोणत्या पक्षात ज्या दिवशी प्रवेश करीन,
आज स्वाभिमानाने, अभिमानाने आणि ताट मानेने जाईन आणि ताट मानेनेच त्या ठिकाणी काम करेन. लाचारी हुजरेगिरी मी कधीच करणार नाही. माझ्या आयुष्यात मी कधी केली नाही ना करणार. मग ते कुठले 5 पक्षाचे असतील, राष्ट्रीय पक्ष, नाहीतर अजून दुसरे कुठले पक्ष असतील. आज हे आपणा सर्वांपुढे मी का मांडतोय? कारण सत्यता आणि वास्तविकता ही तुम्हाला देखील समजली पाहिजे. दौंड तालुक्यातून कुणाला उमेदवारी द्यायची, कुणाला नाही द्यायची हे जानकर साहेबांना माझ्यापेक्षा आणि आपल्या सर्वांपेक्षा जास्त माहिती आहे. जाणकार आहेत, प्रत्येक गोष्टीचा त्यांना अभ्यास आहे. प्रत्येक उमेदवार कशा पद्धतीचा त्या ठिकाणी शोधला जातो, सर्वे केला जातो याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे जानकर साहेब जो काही निर्णय घ्यायचा आहे तुम्ही घ्या, परंतु या लाईव्हच्या माध्यमातून कदाचित बऱ्याचशा लोकांना या गोष्टीचं वाईट वाटेल. हे बोललं नाही पाहिजे गोष्टी, पण मला आज बोलाव्या लागत आहेत. साहेब, माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता, मी तुमच्याकडे उमेदवारी अर्ज मागायला नाही आलेलो. मला उमेदवारी अर्ज आणि असं मला पळून कुणाच्या तरी मागं पळून आणि त्याचं पुढं मागं करून मी माझ्या आयुष्यात चांगले चांगल्या पक्षाची लोक त्यासाठी येऊन गेली, तसलं मी कधी माझ्या आयुष्यात केलं नाही. राज्याचा मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, नाहीतर कुठल्या अजून राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष किंवा अजून जिल्ह्याचे नेते असेल, मी माझ्या आयुष्यात कधी कुणाच्या दारात गेलो नाही आणि कधी कुणापुढे असं उभं राहिलो नाही. त्याच्या पुढं मागं पडून. तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात. परंतु माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो समाजासाठी गेली 22 वर्ष काम करतोय, मी फक्त तुम्हाला म्हटलं होतं साहेब मला एक 5 मिनिटं पाहिजेत, मला तुमच्याशी बोलायचंय. मी असं नव्हतं म्हटलं मला उमेदवारी पाहिजे, साहेब मला तुमच्याशी बोलायचं, मला एक 5 मिनिटं द्या म्हटलेलं साहेब, फक्त 5 मिनिटं. पण साहेब आपण फोनवर पण माझ्याशी बोलायला तयार नव्हता, भेटायला तर आपल्याला 5 मिनिटं पण नव्हती. साहेब दुःख वाटतं आम्हाला. मी दौंडमध्ये भांडतोय माझ्या जातीसाठी, ज्या आमच्या जानकर साहेबांना, आपण राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात, मी पक्षात नाहीये, परंतु जानकर साहेब हे माझ्या समाजाचे आमचा नेता आहे. आमच्या नेत्याच्याशी दगा फटका केला, ज्यांनी नेत्याची गद्दारी केली, त्याचा बदला घेण्यासाठी मी त्या दौंड तालुक्यामध्ये फिरतोय. मला निवडणुकीचं काय, मला हडपसर आहे, मला बाकीचे मतदारसंघ सुद्धा पडले. तो मी हापापलेलो नाहीये तिकिटासाठी. मला द्या, मला आमदारकी मिळावी, मला द्या, मला तिकीट पाहिजे, मला तिकीट आहे, असली मी माझ्या आयुष्यात नाही केलो कधी आणि करणार देखील नाही. एक वेळेस राजकारण गेलं गाडबाच्या ह्याच्यात, पण मी असली हुजरेगिरी कधी करणार नाही. मला 5 मिनिटं फक्त साहेब तुमच्याकडे पाहिजे होती. मी म्हटलं साहेब मला 5 मिनिटं द्या. मी कुणाला काय वाटेल, मी माझ्या बांधवांसाठी आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्याही बांधवांसाठी. हे राजकारण गेलं चुलीत हो. उद्या तिकडे मला तिकीट मिळून नाही मिळून मी उमेदवार म्हणून उभा असेल नसेल, पण अर्ध्या रात्रीला जरी माझ्या बांधवांनी मला हाक दिली, माझ्या मेंढपाळ भगिनींनी, तरी अर्ध्या रात्रीला घनश्याम बाप्पू अख्खे तिथे उभा असणार आहे त्या वाड्या वस्त्यांवरती. हे आज मी सांगतो सर्वांना. कुणाला काय वाटत असेल त्याचं मला काय नाही देणं घेणं, परंतु जर का तुम्हाला 5 मिनिटं मला रस्त्याने साहेब तुमची गाडी जिथे थांबा मी येतो, गाडीत बसून मला एक 5 मिनिटं द्या. तुम्ही म्हटलात नाही मला टाइम नाहीये, मी टाइम देऊ नाही शकत, मला मुंबईला जायचंय. आणि साहेब तुमचेच पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब 1 तास झालं पुण्यात बसलेत. असं साहेब मी काय तुमचंच वाईट केलं? म्हणजे मी असं क्रिमिनल आहे का, मी गुन्हेगार आहे का, मी पक्षाच्या विरोधात काम करतोय का, मी तुम्ही दिलेल्या उमेदवारांच्या जाऊन विरोधात प्रचार करतोय का, मी कोणत्या पक्षाचं बांधिलंय? मी असं काय गुन्हा केला की तुम्ही मला भेटायला टाळाटाळ केलीत? काय माझी ही चूक आहे की मी गेली 22 वर्ष धनगर समाजासाठी लोकांसाठी झटतोय? मी समाजातल्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी झटतोय? मग तुम्ही जर का आज मला 5 मिनिटं साहेब देऊ नाही शकत,
उमेदवारीसाठी मला बाकीचे राष्ट्रीय समाज पक्षाचे बरेचसे जिल्हाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, इतर सर्व जिल्ह्यातले अनेक नेत्यांचे फोन आले. साहेबांशी आम्ही बोललोय, असं बऱ्याचशा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या या फेसबुकवर सांगण्यासारख्या नाहीयेत. त्याच्या बाबतीत मी कधी बोलणार पण नाही. परंतु साहेब, तुम्ही मला एक 5 मिनिटं फक्त मी वेळ मागेल. मी 4 दिवस आपल्याशी भेटण्यासाठी, बोलण्यासाठी, मी माझ्या आयुष्यात कधी नाही एवढं कुणाच्या मागं पडलो, पण माझ्या समाजाचा माणूस आहे म्हणून मी 4 पावलं मागं झुकून तुम्हाला भेटण्यासाठी साहेब फोन करत होतो. मी 4 वेळा फोन केले तुम्हाला. मी अनेक वेळा तुम्हाला भेटण्यासाठी साहेब, तुम्ही जिथं असाल तिथं मी येतो. काय माझी चूक? मला तुमच्याकडून काम पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, काय पाहिजे मला? माझी कामं करून घ्यायची. मी माझ्या दौंड तालुक्यातली 72,000 आमच्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आपल्या गद्दारीचा बदला घेण्यासाठी साहेब आपल्याला भेटून मला फक्त काही गोष्टी बोलायच्या होत्या. आणि साहेब, आपण खूप मोठे आहात, मी एक छोटा एक कार्यकर्ता आहे. रासपचे सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले, करतायत. मनापासून त्यांना म्हणजे सॅल्यूट आहे माझा. परंतु जर का अशा पद्धतीने जर का वागणूक असेल तर या घनश्याम बाप्पू हक्केंचा साहेब तुम्हाला राम राम आहे. मला नाही जरूरत त्या तुमच्या रासपच्या तिकिटाची. मला माझा तालुक्यातला समाज बांधव प्रेर आहे. तालुक्यातले 72-70 हजार समाज बांधव गेली 22 वर्ष मी काम करतोय आणि तालुक्यामध्ये पण गेले अनेक वर्ष माझ्या संबंधी अनेक वाड्या वस्त्यांवरती. आणि घनश्याम बाप्पू हा काही एवढा पण लेचा पेचा नाहीये की कुणाच्याही मागं हात पसरून आणि भिका मागून तिकीट मागण्यासाठी मागं पुढे पळणाऱ्यातला नाहीये. मला राजकारणात मी अजिबात मला ते तसलं जमतच नाही म्हणून कदाचित आजपर्यंत माझी पाठी कोरी आहे. कदाचित मी लुचरे आणि हुजरेगिरी करत बसलो असतो ना लाचार होऊन, तर आज मी सुद्धा कुठेतरी मुंबईतल्या विधानसभेमध्ये सदस्य दिसलो असतो किंवा महामंडळावर दिसलो असतो. जमणार नाही, करणार पण नाही. आमच्या बापजाद्यांनी आम्हाला शिकवण दिली आहे, एक वेळ पडली ना घरात बस, पण लाचार आणि हुजरेगिरी कधी करू नको कुणापुढे, आणि ते मी कधी करणार पण नाही साहेब. यासाठी काही दौंड मधल्या माझ्या सर्व समाज बांधवांचा हिरामोड करणार नाही मी, किंवा त्यांना असंच वाऱ्यावर सोडून मी एकटा इथं बसणार नाही. मी येणार, दौंड तालुक्यातल्या प्रत्येक वाड्या वस्त्यांवर फिरणार आहे. आणि निर्णय आता दौंड तालुक्यातल्या माझ्या बांधवांनी मला ठरवून द्यायचा आहे की तुम्ही हा निर्णय घ्या बाप्पू. आता माझं भवितव्य तुमच्या हातात आहे, तुमचं भवितव्य घडवायचंय. त्यासाठी मी काय केलं पाहिजे आणि हे सांगण्यासाठी आज लाईव्हच्या माध्यमातून हा विषय मांडतोय. काय माझ्याकडून जर का बोलण्याच्या अवघात जर का काही चुकीचं गेलं असेल तर मी सर्व माझ्या रासपचे पदाधिकारी आणि माझे सर्व दौंड तालुक्यातील बांधव यांची मनापासून माफी मागतो. परंतु ही वास्तविक परिस्थिती तुमच्या पुढे ठेवली नसती तर कदाचित तुम्ही वेगवेगळे काहीतरी विचार काढले असते मनामध्ये, म्हणून मी हे मांडतोय. निवडणुकीच्या रणांगभूमीमध्ये 2 पाय माघार घेऊन घरी जाऊन हातावर हात टाकून बसणाऱ्यातला घनश्याम बाप्पू हक्के नाहीये. परंतु आता मी कुणाच्या मागे नाही जाणार, मी कुणाच्या सांगणारून कुणापुढे हात नाही पसरणार. जेवढं करायचं तेवढं एक आमच्या समाजाचा नेता म्हणून मला जशा पद्धतीने वाटलं तेवढं मी खूप केलं. खूप वाट बघितली, खूप म्हणेल त्या पद्धतीने फोन लावून विनवण्या केल्या. परंतु जर का कुणाला असं वाटत असेल की तिकिटासाठी हा घनश्याम बाप्पू हक्के हापापलाय आणि म्हणून एवढं करतोय, तर तुम्हा सर्वांना त्यासाठी सांगणे, संध्या खूप आल्या, पण लाचार आणि हुजरेगिरी करून कधी मी काम केलं नाही. माझं जर का माझ्या समाज बांधवांचं माझ्यावर प्रेम असेल, मी काहीतरी समाज बांधवांसाठी थोडंफार माझ्या आयुष्यात केलं असेल, तर कदाचित मग मी पक्ष भिक्ष ही माझे बांधव बघणार नाहीत. माझे बांधव कदाचित काम करणारा व्यक्ती बघतील आणि आपला समाज बांधवाला यावेळेस न्याय मिळवून देण्यासाठी सर्वजण एकजूट एकमुखानं त्याच्या मागे ठामपणे खंबीरपणे उभं राहतील. त्यामुळे आता जी लढाई होईल ती स्वाभिमानाने, अभिमानाने आणि ताट मानेने छातीत ठोकून होईल.
आता साहेब आपण खूप मोठे आहात, आपणा इथपर्यंत बोलण्याचं कदाचित माझ्या तोंडून काही जास्त ओघात निघाला असेल, परंतु आता मी पाठपुरवठा करणं किंवा बाकीच्या काही गोष्टी करणं हे आता मी करणार नाही. याच्या पुढे तालुक्यामध्ये प्रत्येक वाड्या वस्त्यात उद्यापासून सुरू करतोय फिरायला. आता ठरवायचंय तुम्ही येणाऱ्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये लवकरच जे काही दिवस ठरेल, उद्या परवा पत्रकार परिषद घ्यायचं ठरवणार आहे आणि 1-2-4 दिवसामध्ये तालुक्यामध्ये माझ्या समाज बांधवांच्या गाठी भेटी घेऊन त्याच्यानंतर मी माझा निर्णय अर्ज भरायच्या 1 दिवस अगोदर जाहीर करीन. आता जर का मी कॅपेबल असेल असं साहेब तुम्हाला वाटत असेल की थोडा बहुत तरी काहीतरी माझ्यामध्ये आहे उमेदवार मिळावी म्हणून, तर साहेब आपण निर्णय घ्यायला कॅपेबल आहात, तेवढे सक्षम आहात, आपण निर्णय घेताल. परंतु आता राष्ट्रीय समाज पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना माझी मनापासून हात जोडून विनंती आहे, निर्णय साहेबांवर सोपवा. कुणीही माझ्यासाठी आता कुणी काही प्रयत्न तसे करू नका आणि कुणी तशा पद्धतीने साहेबांना फोन देखील करू नका आणि विनवण्या करू नका. घनश्याम हाके एवढा पण लेचा प्याचा नाहीये. 2019ला हडपसर विधानसभा लढवली. हे असं माग आणि पुढे पळून नाही मी कधी कुठल्याचं राजकारण समाजकारण केलं. जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय तुम्ही घेताल आणि माझा निर्णय भवितव्याचा हे माझे दौंडकर सगळे ठरवतील. सर्व 12 बलुतेदार 18 बलुतेदार, सर्व माझा ओबीसी आणि सर्व माझा धनगर समाज बांधव, सर्व माझा इतर मानणारा, मला मानणारा, माझ्यावर प्रेम करणारे सर्व माझे बांधव माझं आता भवितव्य ठरवतील. त्यामुळं सुरुवातीपासून अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगत आलोय, शेवटपर्यंत स्वाभिमानाने आणि अभिमानाने जगणार. आमच्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची ही आम्हाला शिकवण आहे आणि त्याच शिकवणीवर चालणारा हा घनश्याम बाप्पू हाके, ज्याने आजपर्यंत समाज बांधवांना जे सांगितलं, ताटमानेने जगा, स्वाभिमानाने जगा, अभिमानाने जगा, तो घनश्याम बाप्पू हाके कधी कुणापुढे झुकणार नाही. झुकेल त्याच्या पुढेच सद्गुरु संत बाळूमामांपुढे आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होईल. घाणेरड्या राजकारणासाठी आणि तिकीट मिळावं म्हणून उजरेगिरी मी कधी करणार नाही. आपणा सर्वांना एवढंच सांगायचंय, माझा जो भवितव्याचा निर्णय आता दौंडकर ठरवतील. मी तर निवडणुकीत काय होईल, मला तिकीट मिळेल नाही मिळेल किंवा काय होईल त्याचा मी विचार करत नाही, परंतु तुमच्यासाठी कधी दादा आप्पा कुणी जरी आलं आणि कुणी जरी एका जरी माझ्या बांधवांवरती अन्याय केला तर याद राखा, आता दौंडकरांशी नाही, या घनश्याम बाप्पू हाकेशी गाठ आहे. जसं कराल तशीच उत्तर मिळतील. कारण दौंडकर म्हणजे फक्त दौंडकर नाही, दौंडकर हे घनश्याम बाप्पू हाकेचं अख्खं कुटुंब आहे. एखाद्या कुटुंबातल्या माणसाला जर का काही नाटक करायचा प्रयत्न केला निवडणुकीच्या नंतर, तर मग माझ्याशी गाठ आहे. ज्यावेळेस सगळे संपतात तिथून माझं काम सुरू होतं. एवढंच लक्षात ठेवा. दौंडमधले शहाणे नेते जे असतील ना त्यांनी. त्यामुळं बांधवांनो, कधीही आवाज द्या. तुमच्या सुखाच्या नाही पण दुःखाच्या टायमिंगला हा घनश्याम बाप्पू हाके तुमच्या सोबत असणारे. सर्व माझ्या दौंडमधल्या आणि महाराष्ट्रातल्या माझ्या बांधवांपर्यंत पोहोचतोच. जितका प्रयत्न होईल तेवढा पोहोचतोय आणि पोहोचत राहणार. एवढाच आपल्या सर्वांशी संवाद साधायचा होता. जय हिंद, जय मल्हार, जय अहिल्या.